हाय गाईज. सो आजचे अपडेट काय आहेत आपण सर्व ओव्हरऑल पाहणार आहोत. इलिजिबल क्रायटेरिया कशामुळे खाली आला नाही आपण ते पाहणार आहोत. यानंतर 3 स्टेटमध्ये काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. ते स्टेट कोणते आहेत आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत. आणि BMS BHMS ची स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस कधी येणार आहे हे देखील आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे, टुडेज अपडेट पाहणार आहोत. ओके, इलिजिबल क्रायटेरिया बद्दल पाहू. 3 स्टेटची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधी सुरू होईल आपण ते पाहणार आहोत. ओके, सो गाईज आज 16/1/2026 ची अपडेट काय आहेत हे तुम्हाला सांगत आहे मी. ओके, सो गाईज इलिजिबल क्रायटेरियाची नोटीस का आली नाही, समजा इलेक्शन इश्यूमुळे नोटीस आली नाही, नोटीस आली नाही. ओके, सो गाईज आज जर आली तर 100% येईल. इन केस जर आज पण आली नाही तर 2025च्या काउन्सिलिंगला इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार नाही. 100% तुम्ही समजून जावा, कारण की काउन्सिलिंगला डिटेल्स वाईज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल काय प्रोसेस राहील. ओके, सो गाईज यानंतर काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे या 3 स्टेटमध्ये. ओके, सो गाईज पहिल्यांदा EECCC ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे जी की सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. यानंतर मध्य प्रदेशची BMS प्रायव्हेटची काउन्सिलिंग देखील सुरू झालेली आहे. यानंतर उत्तर प्रदेश BMS प्रायव्हेटची काउन्सिलिंग देखील सुरू झालेली आहे. यानंतर पंजाब BMS प्रायव्हेटची देखील काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस आज नाही तर तुम्हाला उद्यापर्यंत 100% भेटून जाईल. सो स्टील वेट. ओके, सो गाईज BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 हा 100% होणार आहे. ओके, यामध्ये तुम्हाला डिटेल्स वाईज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. शेड्यूल काय आहे सर्व इन्फॉर्मेशन सांगणार आहे. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.